आज आपण कोलारचे गौरव दादा यांच्याकडून आहे ना आमटीची प्रोसेस पूर्ण माहिती घेणारी, कशी बनती कशी नाही, नाही का. चला तर बघूया मग. इथं फक्त डाळ शिजू राहिली, डाळ शिजल्यानंतर इकडं जाती आणि इकडं नंतर डायरेक्ट पुढं, आणि प्रोसेस झाल्यानंतर सगळे मसाले बिसाले टाकल्यानंतर या टँकरमध्ये एकदम जबरदस्त असं प्रोसेस आहे मित्रांनो. नंतर डाळ इकडे बॉईल होते आपली, बॉईल इकडे घ्यायची, पण ते डाळ पाणी उकळून घ्यायचं, नंतर मीठ टाकायचं, मिठानंतर ग्रेव्हीची राहते आपली ना, ग्रेव्ही एक कप टाकून आमटी उकळून घ्यायची, उकळून टाकायचे पदारीमध्ये डब्यातून मोटरीने टँकरमध्ये पुढे वाढायला. म्हणजे प्रोसेस खूप मोठी मित्रांनो, आणि कंटिन्यू 24 तास तिथे आहे ना भट्ट्या चालू राहत्या नॉनस्टॉप. शक्य नाही एवढ्या जाळामध्ये एवढं जवळ खतरनाक उभं राहणं, पण एवढी मेहनत खतरनाक आहे, जबरदस्त एकदम. दादा तुमचं नाव काय? कुठले? कोलार. अरे बापा, आपल्या जवळचे आहे मित्रांनो. बघू शकता इथं कमी कधीच पडणार नाही सप्त्यामध्ये. एकदम मोठ्या प्रमाणामध्ये एकदम जबरदस्त. हे उद्या खिचडीचं नियोजन चालू आहे वाटतं ना, फराळाचं उपवासाचं. म्हणच्याच अशा प्रकारे आम्ही सप्ताह वगैरे फिरलो पूर्ण. दत्ता भाऊ फिरलो, भोजन कक्षामध्ये पण जाऊन आलो आपण. एकदम जबरदस्त असं नियोजन राहतं तगडं. अरे इकडं काय विषय चालू आहे, मध्येच नको लिंबू आणून थांबतो. तर मग आता पुढचं याच्यानंतर काय नियोजन हे बी बघू. आणि तुम्हाला सांगतो विचित्र लोक आहे आपले, त्यांना सांगितलं पोलिसांनी का पुलाच्या पलीकडे गाड्या आणू नका, तिकडे लावा. गर्दी व्हायचं कामच नाही पुलावर. पलटा झळडं एखादं रात्रीचं त्या पुलामध्ये मरण ना ते पोहता याय ना का जाय ना, तिकडे गाड्या लावून द्यायच्या पुलाच्या पलीकडं. नियोजन सगळं पोलिसांनी बरोबर केलं, पण लोक ऐकतीच नाही. एकदम जबरदस्त. हा